नव्हतं मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ॲटम आला कुठून? बरं हा सगळा खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या. अरे तू वाढल्या ना पण गपची बस ना. आता पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक? आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. आता डॉक्टर काही पहिल्यासारखे हाय ब्रिलियंट नाही. पूर्वी ज्याला जास्त मार्क तो डॉक्टर व्हायचा. आज तसं नाही. आज 48% 48 ओनली. 8 ला घालायच्या लायकीच नाही. त्याचा बाप म्हणला मेडिकलला प्रयत्न करू. तू प्रयत्न नको करू, तो पहिलाच प्रयत्न फेल गेला. आता ते पैशाच्या जोरावर डॉक्टर झालं. कायला माणसं नीट होतील? त्यानं हॉस्पिटल टाकलं. पेशंट गेला उभ्यानं काही नाहीच, झोपा झोपा. आणि झोपलं तोंड वासवा, दात वासवा, ओढून धरा सोडा मोकळं, धरा बरं तोडून सोडा मोकळं, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा. माया गप्पा काय होतं तुम्हाला? आता एवढा टाइम का व्यायाम चालू होता का काय? लगेच कागद आणि पेन, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परवा दिवशी परत आले झोपा. अरे आता या पेशी वाढण्याचं कारण आहे का? पेशी वाढण्याचं कारण आहे का? 1 व्यायाम नाही. 2 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते. आणि मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र करतात, त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला. तिसऱ्याला यादीच वाचता येत नाही. नावच ऐकलं बरं, लोकांना नावं सापडा द्या दोकुडं काही समजत नाही. आणि मसालेयुक्त पदार्थांमुळं माणसांना प्रॉब्लेम आले, व्यायाम राहिला नाही.